सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत आज दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार. सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवणार. अमेरिका होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार. शांती वार्ता फिसकटल्यानंतर ट्रम्प यांची धमकी. तर होर्मुझ इराणच्या नियंत्रणाखाली, कारवाई केल्यास सडेतोड उत्तर देणार. इराणचं प्रत्युत्तर. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा चीनवर पुन्हा टॅरिफ बॉम्ब. चीनमधून येणाऱ्या गाड्यांवरती 100% टॅरिफ. चीनी कार कंपन्यांनी युरोपला उद्ध्वस्त केल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य. बंधू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार. पुढील गुन्ह्यामध्ये एसआयटी खरातचा कोठडी मागण्याची शक्यता. तर आतापर्यंतच्या तपासात मिळालेल्या अधिकच्या माहितीचा उलगडा होणार. नाशिकमधील आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 6 आरोपींना न्यायालयीन कोठडी. 7वी आरोपी अश्विनी चेनानीला आज कोर्टात हजर करणार. आरोपी निदा खान अजूनही फरार. राज्यात उन्हाचा तडाखा. अकोल्यामध्ये तापमानाचा पारा 43.1 अंशांवरती. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये देखील उन्हाची काहिली वाढली. मुंबई इंडियन्सच्या पराभवाची हॅट्रिक. वानखेडेवरती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 10 धावांनी पराभव. विराट कोहली, रजत पाटीदार, फिल सॉल्ट हिरो ठरले. दशकानुदशकं भारतीयांच्या मनावरती अधिराज्य गाजवणाऱ्या सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं काल निधन झालं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये वयाच्या 93व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. आशा भोसलेंच्या पार्थिवावरती आज दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क इथल्या स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याआधी त्यांचं पार्थिव हे सकाळी 10:30 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह इतर महत्त्वाचे नेते हे अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले यांनी हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून त्यांना ओळखलं जातं. तब्बल 6 दशकं त्यांनी इंडस्ट्रीमध्ये आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. त्यांनी केवळ हिंदीमध्येच नाही तर मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगूसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आर.डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी गायलेली आहेत. आणि दरम्यान आशा भोसलेंच्या कासा ग्रँड या निवासस्थानावरून आमचे प्रतिनिधी सूरज सावंत सध्या आपल्यासोबत आहेत. सूरज, खरं तर आशाताईंचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे. कधीपासून सगळ्यांनाच त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यात येईल? आकांक्षा, नक्कीच कालच आपण पाहिलं तर ब्रीच कँडी रुग्णालयातून त्यांचं पार्थिव हे त्यांचा कासा ग्रँड या निवासस्थानी या ठिकाणी आणलेलं आहे. कुटुंबियांच्या दर्शनासाठी त्यांनी कालच हा निर्णय घेण्यात आला होता आणि आज सकाळपासूनच, खरं तर 9 वाजल्यापासूनच अनेक जी मान्यवर मंडळी आहेत ही पुन्हा एकदा अंत्यदर्शनाला त्यांच्या निवासस्थानी येऊ शकतील, त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासंदर्भात येऊ शकतील. मात्र 11 ते 3 या वेळात हे अंत्यदर्शनासाठी मुळात ठेवण्यात येणार आहे आशाताईंचं पार्थिव. आणि त्याच्यानंतर जी पुढची विधी आहेत या होणार आहेत. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहेत. याचवेळी कुठलेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये अनुषंगाने पोलिसांनी देखील तशी तयारी केलेली आहे. पोलिसांना देखील तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणारी मान्यवर मंडळी ह्या शिवाजी पार्क स्मशानभूमीपासून ते इथपर्यंत जे अंत्ययात्रेत किंवा सहभागी होतील त्यांच्या दृष्टिकोनातून देखील विशेष तयारी ही करण्यात आलेली आहे. जवळपास 6 दशकं ही आशा भोसलेंनी आपल्याला संपूर्ण इंडस्ट्रीत आपल्याला माहिती आहे की सगळ्याच वेगवेगळ्या भाषेत त्यांनी आपली गाणी ही गायलेली होती, जी अजर अमर ठरलेली होती. त्यामुळे एक आठवणींचा मोठा ठेवा हा आज आपल्यात नाही आहे. त्यामुळे मोठं दुःख हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि सकाळपासूनच खरं तर त्यांच्या अंत्यदर्शनासाठी या ठिकाणी नागरिक
येण्यास सुरुवात करतील अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि त्या अनुषंगानेच कासा ग्रँड याबाहेर देखील तशी तयारी ही करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अगदी धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सूर्यसम्राज्ञी आशा भोसलेंना वानखेडे स्टेडियमवरती देखील श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू हे हातावरती काळी पट्टी बांधून मैदानामध्ये उतरले. सामना सुरू होण्यापूर्वी खेळाडू आणि प्रेक्षकांनी मौन पाळून त्यांना मानवंदना दिली. स्टेडियममधील डिजिटल स्क्रीनवरती देखील आशाताईंच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. तर काल वानखेडे स्टेडियमवरती ही IPLची मॅच होती आणि त्याच दरम्यान आशाताईंच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्यात आलेला आहे. या डिजिटल स्क्रीनवरून देखील त्यांच्या अनेक आठवणी या उजळून निघालेल्या आहेत. वानखेडे स्टेडियमवरची ही कालची दृश्य आपण पाहतोय. सगळेच जे खेळाडू होते त्यांनी हातावरती काळी फीत बांधलेली होती आणि सगळ्यांकडूनच त्यांना मानवंदना अर्पित करण्यात आलेली आहे. काल वानखेडे स्टेडियमवरती मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा सामना रंगलेला होता. परंतु या सामन्यावरती काहीसं दुःखाचं सावट होतं. आशाताई या आपल्यातून निघून गेलेल्या आहेत आणि या सामन्याच्या अगदी सुरुवातीला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी दोन्ही संघाचे खेळाडू हे हातावरती काळी पट्टी बांधून आलेले होते आणि त्यानंतर सगळ्यांनी मौन धारण केलं आणि सूरसम्राज्ञी आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्टेडियममध्ये जी डिजिटल स्क्रीन आहे या डिजिटल स्क्रीनवरती देखील आशाताईंच्या स्मृतींना उजाळा देण्यात आलेला आहे आणि असंख्य प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आठवणी या जाग्या करण्यात आल्या आणि त्यांना मानवंदना देण्यात आली. आणि आशा भोसले यांचं पुण्याशी नेहमीच एक खास आणि आपुलकीचं नातं राहिलंय. त्या अनेकदा पुण्याला जात असत आणि प्रत्येक वेळी सिंहगड रोड परिसरातल्या शेतकरी हॉटेलला आवर्जून भेट देत असत. या हॉटेलमधलं साधं घरगुती आणि चविष्ट जेवण त्यांना खूप आवडायचं. जवळपास गेल्या 25 ते 30 वर्षांपासून त्यांचं या हॉटेलशी आणि हॉटेल मालकांशी आपुलकीचे संबंध होते. आशाताईंची खवय्येगिरी देखील आपल्या सगळ्यांनाच ज्ञात आहे. त्यांचं स्वयंपाक करण्यावरील प्रेम देखील जगजाहीर आहे आणि पुण्याशी असलेलं त्यांचं नातं हे यातून दिसून येत आहे. आशा भोसले आणि स्वर्गीय लता मंगेशकर यांना येवल्यातील पैठणीची मोठी भुरळ पडलेली होती. अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांना ठराविक रंगाची पैठणी म्हणजेच मोतिया पैठणी ही हवी असायची आणि त्याची ऑर्डर त्या येवल्यातल्या कापसे पैठणीला द्यायचा आणि रंगाच्या विविध छटा आणि नक्षीकाम केलेल्या पैठणी या त्यांच्या घरपोच पाठवल्या जायच्या. आज आशा भोसले या काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत. त्याचं दुःख आणि त्यांच्या आठवणीनं कापसे पैठणीच्या संचालकांनी दुःख व्यक्त करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कळाली त्याबद्दल खूप दुःख झालं. कारण आशाताईंचं येवलेकरांवरती विशेष प्रेम होतं. त्याचं कारण असं आहे का आपल्या हँडलूमच्या पैठण्या त्या आवर्जून आम्हाला फोन करून सांगायच्या का व्हाईटला रेड पाहिजे, अशा लाईट कलर ते मागून घेत असत. आणि येवलेकरांची जी हँडलूमची जी कला आहे त्याबद्दल त्यांना फार कौतुक असायचं. कारण एक एक धागा विणून ते पैठणी विणून दिल्यानंतर ते अतिशय सांभाळून वापरत असत आणि आवर्जून कुठल्याही कार्यक्रमामध्ये ते सांगत असत येवल्याची ही पैठणी आहे. त्यामुळे त्यांना आमच्याकडनं विणकरांकडनं येवला पैठणीवाल्यांकडनं कापसे उद्योग समाकडून भावपूर्ण श्रद्धांजली. जाण्याचं बातमी कळाली
त्याबद्दल खूप दुःख झालं. कारण आशाताईंचं येवलेकरांवरती विशेष प्रेम होतं. त्याचं कारण असं आहे का आपल्या हँडलूमच्या पैठण्या त्या आवर्जून आम्हाला फोन करून सांगायच्या का व्हाईटला रेड पाहिजे, अशा लाईट कलर ते मागून घेत असत. आणि येवलेकरांची जी हँडलूमची जी कला आहे त्याबद्दल त्यांना फार कौतुक असतं. आणि यानंतर बुलेटिनमध्ये पुढे जाऊयात, इतर काही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात. चर्चा फिसकटल्यावरती अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय. अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीची नाकेबंदी करणार आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे अमेरिका पाणसुरुंग विरोधी जहाजही पाठवण्याच्या तयारीमध्ये आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जाणाऱ्या येणाऱ्या जहाजांचं नियंत्रण हे अमेरिका करेल असं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीवरती नियंत्रण सोडायला तयार नाही आणि त्यामुळे आता इथला तणाव हा कमालीचा वाढण्याची भीती आहे. जो देश इराणला होर्मुझबाबत टोल देईल त्यांना अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रवेश देणार नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. आणि दरम्यान ट्रम्प यांच्या धमकीवरती इराणनं प्रत्युत्तर दिलंय. बिगर लष्करी जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी ही खुली आहे, मात्र लष्करी जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये प्रवेश करता येणार नाही असं इराणनं स्पष्ट केलंय. होर्मुझच्या सामुद्रधुनीचं नियंत्रण हे इराणी लष्कराकडेच आहे असाही दावा तिनं केलाय. त्याचबरोबर होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये येऊन लष्करी कारवाई करण्याचा प्रकार कोणत्याही देशानं केला तर तो खपवून घेतला जाणार नाही असं देखील इराणनं म्हटलंय. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नजीकच्या काळामध्ये कोणत्याही देशाचं नौदल दिसल्यास ते युद्धविरामाचं उल्लंघन मानलं जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. आणि ट्रम्प यांच्या विजयाचं स्वप्न कधीही अल्ला पूर्ण करू देणार नाही असं इराणच्या सुरक्षा आयोगाचे प्रमुख इब्राहिम अजिजी यांनी म्हटलेलं आहे. ट्रम्प यांची वक्तव्य ही पराभूत राष्ट्रप्रमुखाची आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय. अमेरिकेनं होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये हस्तक्षेप केल्यास ऊर्जा क्षेत्रावरती मोठा परिणाम होईल असा इशारा त्यांनी दिलेला आहे. आणि होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करण्याची धमकी ही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. त्यानंतर ब्रिटनची प्रतिक्रिया समोर आली आहे. अमेरिकेच्या कोणत्याही नाकेबंदीमध्ये युनायटेड किंगडम सामील होणार नाही. द गार्डियननं हे वृत्त दिलेलं आहे. अमेरिका नाटो मित्र राष्ट्रांच्या मदतीनं होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करेल असं ट्रम्प यांनी म्हटलेलं होतं आणि त्यावरती हे प्रत्युत्तर देण्यात आलंय. आणि अमेरिका आणि इराणमधल्या चर्चेसाठी आता रशियानं पुढाकार घेतलेला आहे. पुतिन यांनी मध्यस्थाच्या भूमिकेची इच्छा ही बोलून दाखवलेली आहे. इराणच्या पेजेशकियान यांच्याशी पुतिन यांनी फोनवरून या संदर्भामध्ये चर्चा केली आहे. मध्य आशियातल्या शांततेसाठी सहकार्याची त्यांनी तयारी दाखवलेली आहे. तर पाकला जमलं नाही ते पुतिन करून दाखवणार का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. आणि अमेरिकेनं चीनवरती पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्ब फोडलाय. चीनमधून येणाऱ्या गाड्या आणि उत्पादनांवरती आयात शुल्क आकारलं जाणार आहे. ट्रम्प यांनी चीनी गाड्यांवरती 100% टॅरिफ लावलेला आहे. चीनी कार कंपन्यांनी युरोपला उद्ध्वस्त केलं, मात्र अमेरिकन कार कंपन्यांना उद्ध्वस्त होऊ देणार नाही असं ट्रम्प यांनी सांगितलंय. चीननं इराणला शस्त्र पुरवल्यास आयात शुल्क आकारलं जाईल अशी धमकी देखील ट्रम्प यांनी दिली आहे. आणि त्यानंतर आता चीनी गाड्यांवरती 100% टॅरिफ लावला जाणार आहे. तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला पुन्हा एकदा धमकी दिलेली आहे. त्यांनी 100% टॅरिफ हा चीनी गाड्यांवरती आकारलेला आहे आणि त्यालाच आता चीन कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र ट्रम्प यांनी हा टॅरिफ आकारलेला आहे. तर आखाती युद्धामध्ये अमेरिकेचं नुकसान झालेलं आहे. इराणसोबत हरत असल्याचा संदेश गेला. त्याचबरोबर बेजबाबदार देश अशी अमेरिकेची प्रतिमा बनली. जागतिक व्यवस्थेमध्ये रँकिंग हे घटलेलं आहे. नाटो देशांसोबत अभूतपूर्व दुरावा वाढला. त्याचबरोबर जागतिक शांतता धोक्यात आणल्याचा शिक्का देखील त्यांच्यावरती बसलेला आहे. अरब देशांचा विश्वास उडालाय. अमेरिकाच नव्हे, जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का बसलाय. तर अमेरिकेचं संरक्षण बजेट हे गडगडलेलं आहे. अमेरिकेमध्ये मंदीचं संकट आलंय, महागाई देखील वाढलेली आहे.
ट्रम्प विरोधामध्ये अमेरिकेत अभूतपूर्व निदर्शनंही देखील होत आहेत आणि अशा पद्धतीनं आखाती युद्धामध्ये अमेरिकेचं हे नुकसान झालंय. तर दरम्यान इराणसोबत युद्ध छेडताना अमेरिकेनं जगाला 4 उद्देश सांगितलेले होते आणि त्यामध्ये नंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीचा देखील समावेश केला गेला. पण 5ही उद्देश हे साध्य व्हायचे सोडा अमेरिकेला नुकसानच जास्त होताना दिसतंय. आणि दरम्यान इराण आणि अमेरिका शांती चर्चा ही फिसकटल्यावरती आता पुन्हा तणाव वाढण्याची भीती आहे. ट्रम्प पुन्हा एकदा इराणवरती हल्ले सुरू करण्याचं पाऊल उचलू शकतात असं मानलं जात आहे. अमेरिका इराणवरती पुन्हा हवाई हल्ले सुरू करण्याची शक्यता आहे. ट्रम्प प्रशासन हे पुन्हा एकदा हल्ल्यांच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. अमेरिकेकडून इराणवरती पुन्हा एकदा हल्ले हे सुरू करण्यात येतात का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शांती चर्चा ही निष्फळ ठरलेली आहे आणि यानंतर इराणसाठी ही अत्यंत वाईट बातमी आहे असं काल अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स यांनी म्हटलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे आता अमेरिका पुन्हा एकदा इराणवरती हे हल्ले सुरू करणार का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराण आणि अमेरिकेच्या युद्धनौका या समोरासमोर आल्या. होर्मुझमध्ये इराणनं अमेरिकेच्या युद्धनौका या रोखून धरलेल्या होत्या. इराणच्या माध्यमांमधल्या बातम्यांनी असा दावा केलाय. तर ट्रम्पच्या आदेशानुसार अमेरिकेच्या युद्धनौका या होर्मुझमध्ये आलेल्या होत्या. होर्मुझ ताब्यात घेण्याचा अमेरिकेचा प्रयत्न हा फसला असा दावा इराणनं केलाय. तर इराणच्या कारवाईमुळेच अमेरिकेची जहाजं ही मागे हटली असं देखील इराणनं म्हटलेलं आहे. इराणनं USS मर्फी आणि USS पीटरसन या युद्धनौका या रोखलेल्या होत्या. आता बातमी आहे IPLच्या मैदानातून. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं काल मुंबई इंडियन्सवरती 18 धावांनी विजय मिळवलाय. RCBनं पहिल्यांदाच फलंदाजी करताना टॉप 5 फलंदाजांच्या बळावरती 20 षटकांमध्ये 4 बाद 240 धावा केल्या. तर प्रत्युत्तरामध्ये मुंबईनं 20 षटकांमध्ये 5 बाद 222 धावा केल्या. मरिओ शेफर्ड यानं अखेरच्या काही षटकांमध्ये फटकेबाजी करून मुंबईला विजयापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला दुसऱ्या बाजूनं अपेक्षित साथ मिळाली नाही. रोहित शर्मा रिटायर्ड झाल्याचा फटका मुंबईला बसला. तर RCBचा हा 4 सामन्यांमधील 3रा विजय ठरलाय. तर मुंबईचा हा सलग 3रा पराभव ठरला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.